RJ Kids. गणेश आणि कार्तिकेयची पृथ्वीची प्रदक्षिणा. ही गोष्ट आहे बाल गणेशाची आणि त्याच्या भावाची कार्तिकेयची. दोघे एकदा खेळता खेळता जंगलात फिरायला जातात. दूर अंतरावर जाताच त्यांना एका झाडाखाली एक फळ मिळतं. गणेश ते फळ उचलून घेतो आणि कार्तिक त्याच्या हातून ते फळ काढून घेतो. गणेश, हे माझं फळ आहे, कारण हे मला आधी मिळालं होतं, कारण माझी नजर ह्याच्यावर आधी पडली होती, म्हणून हे फळ माझं आहे. नाही नाही कार्तिक दादा, हे फळ तू नक्कीच पाहिलं असेल, पण आधी मी ह्याला उचललंय. सगळ्यात आधी मी स्पर्श केलाय, म्हणूनच हे फळ फक्त मीच खाणार. गणेश, मी तुझ्याहून मोठा आहे ना. मी बोललो ना, या फळावर आधी नजर माझी पडली होती. मग काय झालं की तू ह्याला आधी हात लावलास? ह्याच्यावर दृष्टी तर माझी पडली होती ना, म्हणून मीच खाणार ह्याला. हळूहळू कार्तिक आणि गणेशामधलं भांडण वाढतच गेलं. दोघे जण माता पार्वती आणि भगवान शंकराकडे गेले आणि दोघं एकमेकांची तक्रार करू लागले. पिताश्री, बघा ना, गणेश आपला हट्ट सोडतच नाहीये. तो म्हणतोय की हे फळ त्याचं आहे. पिताश्री, आधी हे फळ मी उचललं होतं. दादाची तर फक्त त्यावर नजर पडली होती. आता तुम्हीच सांगा, हे फळ कोणाचं झालं? भगवान महादेव ते फळ हातात घेतात आणि म्हणतात, कार्तिकेय, गणेश, तुम्ही दोघं आपापसात ठरवाल की हे फळ नक्की कुणाचं आहे. तुम्हा दोघांना माहिती तरी आहे की हे फळ कसलं आहे. हे एक साधारण फळ नाहीये, हे दिव्य फळ आहे. जो कुणी हे फळ खाईल त्याला अमरत्व प्राप्त होईल. पिताश्री, मग तर हे फळ मला पाहिजे, कारण मी हे पहिल्यांदा उचललं होतं. नाही पिताश्री, ह्यावर दृष्टी तर माझी पडली होती, त्यासाठी हे मला हवंय. नाही नाही पिताश्री, मला पाहिजे. स्वामी, हे दोघं तर पुन्हा भांडायला लागलेत. आता काय होईल? न्याय कसा होईल सांगा? आता आपण काय करायला हवं? तेव्हा तिथे अचानक नारद मुनी येतात आणि भगवान शंकराला म्हणतात, नारायण नारायण. हे भगवान, समस्या काय आहे? हे बालक कार्तिक आणि गणेश भांडत का आहेत? आता मी काय सांगू मुनिवर. त्यांना एक फळ मिळालंय आणि ते फळ साधारण नाहीये. या फळाला जो कोणी खाईल त्याला अमरत्व प्राप्त होईल आणि याच फळासाठी हे दोघं केव्हाचे भांडत आहेत. फळाला आधी कार्तिकने पाहिलं आणि गणेशने त्याला उचललं. आता हे फळ नक्की कुणाचं हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाहीये. जर तुमच्याकडे कुठला उपाय असेल तर सांगा मुनिवर. प्रभू नारायण नारायण. माझ्याकडे तर काही ह्याचा उपाय नाहीये, पण हा, एक कार्य आपण अवश्य करू शकतो. हे फळ कोणाचं आहे त्यासाठी या दोघांमध्ये एक परीक्षा ठेवूया. दोघांमध्ये जो कोणी श्रेष्ठ असेल हे फळ त्याचं होईल. बास प्रभू, तुम्हाला फक्त एक कार्य करावं लागेल की गणेश आणि कार्तिकमध्ये एक परीक्षा ठेवा, एक प्रतियोगिता ठेवा. जो कोणी सर्वात आधी पृथ्वीभोवती 3 फेरे घेईल आणि पुन्हा कैलाश पर्वतावर पोहोचेल तोच विजेता असेल आणि त्यालाच हे फळ मिळेल. मुनिवर, या समस्येवर उपाय देण्यासाठी खूप खूप आभार. गणेश, कार्तिकेय, तर तुम्ही दोघं या स्पर्धेसाठी तयार आहात? हे फळ प्राप्त करण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी या प्रतियोगितेसाठी तयार आहे. ही प्रतियोगिता मोठी गोष्ट नाहीये. मला तर माहितीच आहे की विजेता मीच असणार आहे आणि या फळाचा वास्तविक अधिकारी मीच आहे. मी तयार आहे पिताश्री. तर ठीक आहे, माझं म्हणणं नीट ऐका. जो पण पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा लवकरात लवकर करून आमच्यापर्यंत पोहोचेल त्याला आम्ही हे फळ स्वयं देऊ आणि त्याला विजेता घोषित करूया. असं म्हणत कार्तिकेय लगेच आपले वाहन मोरावर आरूढ होतो आणि आपल्या पिताश्रींचा आशीर्वाद घेऊन पृथ्वी परिक्रमेला निघून जातो. गणेश मनातल्या मनात म्हणतो, माझं वाहन